सांब जय नम पार्वतीपती शिव हर हर महादेव। श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय। की सद्गुरु जय। धारेश्वर महाराज की जय। की जय। सद्गुरु मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराज की महाराज जय। की जय। राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु जय रेवण सिद्ध जय शिवाचार्य चार्य महाराज महाराज की की जय। जय। हर हर महादेव। महादेव सद्गुरु आदिराज बाबा शिवाचार्य महाराज की जय। की जय। राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की की जय। जय। सद्गुरु नीलकंठ शिवाचार्य महाराज की महाराज की जय। जय। श्री शिव परमात्मा स्वरूप जगदाद्य जगद्गुरु मूल पंचाचार्य मन्मथादि संत बसवादी प्रमथ सद्गुरु धारेश्वर तथा आदिश्वर शिवाचार्यांपासून मल्लिकार्जुन शिवाचार्यपर्यंतच्या गुरु परंपरेला अनंत प्रणाम करून माझे विद्यागुरु राष्ट्रसंत वसुंधरा रत्न डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य अहमदपूर महाराज यांच्या चरणी अनंत अनंत वंदन करून आजच्या वाङ्मयी सेवेला आरंभ करीत आहे। भगवत्पाद जगद्गुरु रेणुकाचार्य बसवादी शरण मन्मथादी संत त्याचबरोबर शंकराचार्य मध्वाचार्य रामानुजाचार्य या वेगवेगळ्या संप्रदायातील संत सज्जनांनी सद्गुरूंनी तुम्हा सर्वांसाठी आपला आचार मार्ग सांगून दिलेला आहे आणि त्या आचार मार्गामधली एक गणेश आराधना गणेश पूजन आपण गेले 10 दिवस केलं आणि आज अत्यंत हृदयपूर्ण वातावरणामध्ये आपण आपल्या घरच्या आणि गल्लीतील वेगवेगळ्या गावातील मंडळातील वेगवेगळ्या उत्सव मूर्तींचं आपण आज विसर्जन केलेलं आहे। अतिशय कित्येक तर तरुणांनी अगदी ओक्साबोक्सी रडत गणेशाला आज निरोप दिलेला आहे। परंतु हा सगुण रूपातील मूर्ती रूपातील गणपती गेला तरी त्याचं निर्गुण रूप जे आहे ओम गंग गणपतये नमः त्वम केवलम कर्तासी त्वमेव केवलम हर्तासी त्वमेव केवलम धर्तासी त्वम साक्षात आत्मासी नित्यम त्वम भूमी रापो नलो निलो नलम नभः या रूपाने तो पृथ्वी पाणी अग्नी वायू आकाश याच्यामध्ये सामावलेला आहे आणि पृथ्वी पाणी वायू अग्नी आकाश कधीच नष्ट होणार नाही। त्यामुळे आपल्या सगुण किंवा पार्थिव गणपतीचं विसर्जन झालेलं असलं तरी या पंचभूताचं रक्षण करणं या पंचतत्वांचं रक्षण करणं ही तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे। तसा संकल्प करूनच आपण आज गणेशाला निरोप द्यायचा आहे। कुणाच्याही अंतःकरणामध्ये गणपतीच्या जाण्यामुळे दुःख होता कामा नये, कारण तो सगुण रूपाने आपल्यामधून निघून गेला असला तरी निर्गुण रूपात मग तो या पंचभूतामध्ये सामावलेला आहे आणि त्याची सेवा त्याचं चिंतन हेच आपल्या जीवनाचं मुख्य रहस्य आहे। हे आम्ही सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे। आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये केवळ गणेशच नाही तर वेगवेगळ्या देवदेवता ऋषी मुनी योगी या सर्वांचे कृपाशीर्वाद ही सुद्धा आपल्यासाठी अत्यंत महत्वाची बाब आहे। हे सर्वांनीच लक्षात घेतलं पाहिजे। आज आमचे सद्गुरू राष्ट्रसंत वसुंधरा रत्न डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य अहमदपूर महाराज यांना देखील 6 वर्षापूर्वी शिव गती प्राप्त झाली, ते शिवैक्य झाले। त्यांनी संजीवनी समाधी घेतली आणि तुम्हा भक्तांसाठी निर्गुण रूपाने आज ते शब्द ब्रह्मामध्ये आहेत, नाद ब्रह्मामध्ये आहेत। त्यांच्या ओम सद्गुरुवे नमः ओम राष्ट्रसंताय नमः असं म्हणून आपण त्यांचं चिंतन केलं पाहिजे आणि त्यांच्या नामस्मरणाच्या माध्यमातून आपलं जीवन पवित्र करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। तुम्हा सर्वांच्या जीवनामध्ये एक अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारची ही तत्व आहेत। भगवत्पाद जगद्गुरु रेणुकाचार्यांनी देखील अनेक ठिकाणी आपणाला या सगुण निर्गुण पूजेचं महत्व स्पष्ट केलेलं आहे। या सगळ्या प्रकारची महती या सगळ्या प्रकारचे वैशिष्ट्य जर तुम्हाला आपणाला समजून घ्यायचं असेल तर
आपण परमात्म स्वरूप असलेल्या गुरूंना, परमात्म स्वरूपात्मक असलेल्या किंवा पार्थिव रूपाने असलेल्या श्री गणेशाला अनन्य शरण जाणं ही सर्वात महत्वाची बाब आपण लक्षात ठेवली पाहिजे. आज आपल्या समोर एक महत्वाची गोष्ट या निमित्ताने येते आहे की गुरु रूप पाहताना सुद्धा ओंकार स्वरूप सद्गुरुनाथ असं म्हटलेलं आहे. तेच ओंकार स्वरूप श्री गणेशाचं आहे. अकार, उकार आणि मकार या रूपाने ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवता आपणाला सांगितलेल्या आहेत. ज्याप्रमाणे त्या ओंकार रूपात्मक आहेत त्याचप्रमाणे त्या गणेशामध्ये सुद्धा आहेत आणि त्याच गुरुमध्ये देखील आहेत. आज आपण गुरूंच्या आणि गणेशाच्या जशा पद्धतीने गणेशाचं विसर्जन व्हावं त्याचप्रमाणे शिवैक्य डॉक्टर शिवलिंग शिवाचार्यांनी देखील या अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनंतात विलीन होऊन तुम्हा सर्वांना अनंत आशीर्वादच दिलेले आहेत. त्यांनी निर्गुण रूपाने आज आपल्या पाठीशी राहिलेले आहेत. त्यांच्या निर्गुणात्मक सेवेचा आणि आज विसर्जित झालेल्या गणपतीच्या देखील नाम संकीर्तनाचा आपण संकल्प केला पाहिजे. गुरु स्वरूपाचा विचार करत असताना गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः असं म्हटलेलं आहे. आणि या गुरूंना आपण अनन्य शरण गेलं पाहिजे. ब्रह्मस्वरूप, विष्णू स्वरूप आणि रुद्र किंवा शंकर स्वरूप आपुल्या भक्ताते असे सुख कर म्हणून शंकर नाम त्याचे असे म्हटलेलं आहे. आणि अशा प्रकारच्या त्या शंकराच्या, ब्रह्माच्या, विष्णूच्या या त्रिगुणात्मक रूपामध्ये असलेल्या आणि अर्धमात्रेच्या रूपातच जसं ब्रह्मा, विष्णू, रुद्र आहेत त्याप्रमाणे सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती देखील सामावलेल्या आहेत. शक्ती रूपा सनातनी अर्ध मात्रा स्वरूपात्वम शक्तीभूता सनातनी असं म्हणून पार्वतीला देखील भगवंतानी तू अर्ध्या मात्रेच्या रूपाने माझ्यामध्ये आहेस असं स्पष्ट केलेलं आहे. आणि अशा या भगवतीच्या सेवेमध्ये, अशा या देवतेच्या सेवेमध्ये गुरूंच्या रूपाने, गणपतीच्या रूपाने आपण तल्लीन झालो होतो. आज आपणाला प्रत्यक्ष गणेशा समोर उभं राहून आरती करण्याची संधी मिळणार नसली तरीही बहुतेक मंडळांनी आणि प्रत्येक गावात लक्षात ठेवा, ज्याप्रमाणे दिग्भस्म रहितम ग्रामम दिग्ग्रामम शिवालयम असं म्हटलेलं आहे. ज्या गावात शिवालय नाही आणि ज्याच्या कपाळाला भस्म नाही तो धिक्कारित आहे असं म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या कपाळाला आपल्याला जसं भस्म पाहायला मिळतं किंवा महादेवाचं मंदिर पाहायला मिळतं त्याचप्रमाणे प्रत्येक गावात आपल्याला गणेशाची मूर्ती बघायला मिळते. आणि म्हणून पार्थिव गणेश जरी गेले असले तरी गणपतीच्या मंदिरामध्ये मात्र आपण आवर्जून ही सेवा शक्ती समर्पित करू शकतो, आपली भक्ती समर्पित करू शकतो. कुणीही अशा प्रकारची कधीच शंका मानता कामा नये की मला सगुणाची, त्या मूर्तीची मंदिरात जाऊन सेवा करण्याची संधी मिळाली न मिळू दे, काही हरकत नाहीये. आपणाला मूर्तीची पूजा करण्याऐवजी त्याच्या नामरूपाची सेवा करण्याची सुद्धा संधी प्राप्त होते आहे. नामस्मरे त्याच्या रूप लागे पाठी न इच्छिता भेटी देऊ धावे असं म्हटलेलं आहे. तुमची इच्छा असो अथवा नसो भगवंत तुम्हाला भेट द्यायला येणार म्हणजे येणारच. फक्त तुम्ही त्याचं नामस्मरण करत राहिलं पाहिजे. नाम संकीर्तन, नामचिंतन हे आपल्यासाठी अत्यंत महत्वाची बाब आहे. जर तुम्ही नामस्मरण करत गेलात तर आपोआपच तुम्हाला ईश्वराचं तादात्म्य प्राप्त होणार आहे. देवाची दया तुमच्यावरती होणार आहे. देव हा सगुण निर्गुण वेगवेगळ्या रूपामध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. कधी कधी तो सहज जाता जाता कुठेतरी पाहायला मिळतो. आपल्याकडे सप्त चिरंजीव सांगितलेले आहे आणि हे सप्त चिरंजीव कुठे ना कुठे कुणाला ना कुणाला भेटतच असतात. त्याप्रमाणे आपणाला सुद्धा कुठे ना कुठे परमात्म्याचं दर्शन घडणार आहे. गणपती प्रत्यक्ष दिसला नाही तरी तो कुठल्या तरी रूपामध्ये तुमच्या समोर येणार आहे. गुरु प्रत्यक्ष भेटले नाही तरी ते कुठल्या तरी रूपाने तुमच्या समोर येणार आहे. आणि त्या गुरुची कृपा जी आहे किंवा देवाचा साक्षात्कार जो आहे तो एक वेगळ्याच पद्धतीचा आहे. तो सहजासहजी आपल्याला समजणार नाहीये, समजण्यापलीकडचा आहे. गुणातीत, रूपातीत, वर्णातीत अशा प्रकारचा आहे.
चैतन्यम शाश्वतम शांतम व्योमातीतम निरंजनम नादबिंदू कलातीतम अशा प्रकारचं स्वरूप त्यांचं सांगितलेलं आहे. त्यामुळे आपल्याला ते सहजासहजी समजणं कठीण आहे, पण जर अभ्यास करत गेलो तर मात्र त्या मूळ तत्वापर्यंत आपणाला जाता येतं. आणि हे सर्व करत असताना आपण आपलं कर्म सोडता कामा नये. सुखे असा ग्रहाश्रमी लक्ष लावा शंकर नामी, लक्ष लावा शंकर नामी. म्हणजे तुम्ही ग्रस्ताश्रमात सुखी असा, आनंदाने ग्रस्ताश्रमात असा, पण ग्रस्ताश्रमात असतानाच तुम्ही देवाच्या नामस्मरणात राहा. देवाचं नामस्मरण कायम करत राहा. देवाचं नामस्मरण सोडू नका. आपोआपच तुम्हाला इच्छित स्थळापर्यंत पोहोचण्याची संधी प्राप्त होणार आहे. अनेकांना अशी संधी प्राप्त होते, फक्त त्यावेळेला कदाचित आपली आत्मदृष्टी, दिव्य दृष्टी ज्याला आपण म्हणू, ती कमी पडते. किंवा कदाचित असंही होऊ शकतं की दिसलं पाहिलं पण समजलं नाही, अशी अवस्था आपली होत असते. अनेक वेळा आपण तसं पाहत असतो. काही वेळेला आपणाला कुणीतरी एखादी व्यक्ती दृश्य रूपामध्ये समोर येते, ती काहीतरी आपणाला सांगते, आपण त्यांचं ऐकतो, काही वेळ चर्चा करत चालतो आणि काही अंतरावर गेल्यानंतर मागे वळून पाहिलं तर ती रूप आपणाला दिसत नाही, ती मूर्ती आपणाला दिसत नाही. अरे अरे, हे काय होतं? जर आपण सात्विक असेल तर तो ईश्वराचा साक्षात्कार आहे, स्वयं ईश्वरच मला भेटलेला आहे, या आनंदाने आपण आणखी तशा प्रकारे प्रामाणिकपणे सेवा करण्याची किंवा जे दिव्य अशा प्रकारचं कर्म आहे ते करण्याची आपल्यामध्ये प्रेरणा निर्माण होते. तर दुसऱ्या बाजूला आपली अशी परिस्थिती निर्माण होत असते की जर आपण आपली आत्मदृष्टी अमंगळ असेल, कदाचित आपल्या मनामध्ये संशय असेल, तर मात्र संशय आत्मा विनश्यती या न्यायाने मग आपल्यामध्ये भय निर्माण होतं. या भयामुळे, या भीतीमुळे आपण काही वेगळंच करण्याची शक्यता असते. तेव्हा आपल्यामध्ये कोणती गोष्ट असली पाहिजे, कोणतं चैतन्य आपणाला स्थिरावेल, याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. नेहमीच कोणतंही कर्म करत असताना, अगदी घरातली कामं असू दे, शाळा, कॉलेज, विद्यालय, वेगवेगळ्या नोकरी, धंदा, जे जे काय तुमचं आहे, हे सगळं सोडा म्हणून सांगितलेलं नाही. लक्षात ठेवा, हे सगळं कराच. या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. तुम्ही ज्या अर्थी गृहस्थी म्हणून जन्माला आलेला आहात, त्या अर्थी तुम्हाला ग्रस्ताश्रम उत्तम करायचा आहे. हा, लग्नाच्या अगोदरच तुम्ही निर्णय घेतला असेल तर हरकत नाही, तुमचं संन्यासी किंवा ब्रह्मचर्य जीवन उत्तमच होणार आहे. पण एकदा का तुम्ही संसारात प्रवेश केलेला असेल तर मात्र ते टाळू शकणार नाही. कांता पुत्र वित्त देहादी प्रपंच दिसत से साच परिमिथ्या असं म्हटलेलं आहे. पण केव्हा? जेव्हा तुमचं लग्न झालेलं नाही तोपर्यंत. लग्न झाल्यानंतर मात्र अशा प्रकारची गोष्ट तुम्हाला कधीच करता येणार नाही. तुम्ही पत्नीचा त्याग करू शकत नाही, तुम्ही मुलांकडे दुर्लक्ष करू शकत नाही. अनेक लोक अशा प्रकारे विकृत कृत्य करताना दिसतात. त्यातल्या त्यात अनेक लोकांना व्यसन जडतं. लक्षात ठेवा, व्यसनाची कारणं विचारली तर वेगळीच समजतात. काही काही लोकांचं तर अगदीच विचित्र काम असतंय. का बाबा तुला व्यसन का लागलेलं आहे? नाही, मला मुलगा पाहिजे होता, मुलगी झाली म्हणून मी व्यसनी झालेलो आहे, असं लोक सांगतात. ठीक आहे, तू व्यसनी झाला तर या व्यसनामुळे तुला मुलगा होणार आहे का? नाही. मग मुलगा झाला ते नाही आणि तुझ्या शरीराची पण बिघाडी करून तू घेणार आहे. त्याऐवजी आता नाही मुलगा झाला तर पुढच्या वेळी तरी मला होईलच ना, याचा विचार आपण केला पाहिजे. तुम्ही विज्ञान अज्ञान किती गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आमच्या धर्मशास्त्राने सांगितलेल्या गोष्टी आहेत, त्यामध्ये कधीच बदल होत नाही. सम दिवस हा पुरुषांसाठीच आहे आणि विश्रम दिवस हा स्त्रियांसाठीच आहे. हे कायमस्वरूपी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ज्यांना या सेवेमध्ये तल्लीन व्हायचं आहे, ज्यांना खरोखर या प्रकारची सेवा करायची आहे, त्या लोकांनी मात्र आवर्जून आपणाला संततीचं, लक्षात ठेवा, संतती, संपत्ती, सुख आणि शांती या 4 गोष्टीसाठी तर आपण हे सगळं करत असतो. देवाची पूजा आपण का करतो आहोत? देवाची पूजा देवरूप होण्यासाठी करतो आहे, हे आध्यात्मिक सत्य आहे. परंतु प्रत्यक्षरित्या हे अर्ध सत्य आहे. आपण खरोखर मला देवरूप व्हायचं आहे म्हणून, मला ईश्वर बनायचं आहे, मला प्रत्यक्ष परमेश्वर बनायचं आहे म्हणून मी हे करतोय, असं म्हणणाऱ्यांची संख्या फार कमी आहे. कित्येकांना माहीतच नाही आहे. का तुम्ही पूजा का करता? नाही, आमचे आजोबा करत होते, आजी करत होते, आम्ही ज्यांची इस्टेट घेतलेली आहे त्यांना आता कोणी वारस नाही आहे, त्यांचा देव आहे, त्याची पूजा केली पाहिजे, नाहीतर इस्टेट पचणार नाही म्हणून मी पूजा करतोय. अशा प्रकारे तुम्हाला उत्तर मिळतील.
नाही नाही, मला एक आध्यात्मिक शक्ती प्राप्त करून घ्यायची आहे. जीवा शिवाची जडली समाधी, विठला प्रपंच तुटली उपाधी, या अवस्थेकडे मला जायचं आहे, असं म्हणणारी माणसं फार कमी बघायला मिळतील. बहुतांश लोक ही कांता कनक कीर्ती यापैकी कुठल्या तरी गोष्टीसाठीच हे कर्म करत असतात, हे तुमच्या लक्षात येईल. आणि म्हणून ठीक आहे, त्यामध्ये गैरही काही आहे असं मला तरी वाटत नाही आहे. लक्षात ठेवा, जर गैर असतं तर कशाला शंकर, आणि स्वतः शंकर एकटाच होता, स्वयंभू होता, शिवोहम शिवोहम सच्चिदानंदोहम, तो सत होता, तो चित होता, तो आनंद होता. मग एवढा आनंद असताना, सत असताना, चित असताना पुन्हा बायको करायची, पुन्हा मुलं बाळ व्हायची, पुन्हा ऋषी मुनी योगी हे सगळे त्याच्याच अंगातून खांद्यातून वेगवेगळ्या त्वचेतून रोमातून निर्माण झालेले आहेत. हे तर आपण क्षणोक्षणी ऐकत आहोत. हे जर सत्य असेल, तशा प्रकारे जर उपरती होत असेल, तर मग मात्र आम्हाला या गोष्टीचा निश्चितच विचार केला पाहिजे की जर देवादिकांनी सुद्धा ग्रस्ताश्रम स्वीकारलेला असेल, तर आम्ही ग्रस्ताश्रमात आहे ही काय आमची चूक नाहीये. आम्ही सुद्धा योग्य मार्गाने चाललेलो आहोत. फक्त त्या गर्तेत आपण गुंतलेलो नाही ना, इकडे लक्ष देण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आपण पत्नी केली बरोबर आहे, बायको आहे किंवा नवरा आहे हे बरोबर आहे, पण नवऱ्यामध्येच गुंतून राहिलो का, असं होता कामा नये. एवढी काळजी घेतली पाहिजे. मीराबाईला ज्या वेळेला तिचा नवरा गेला, तेव्हा ती पुन्हा चिपळ्या घेऊन गोपाल कृष्ण राधा कृष्ण अशा प्रकारे हे कृष्ण 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 हरे कृष्ण 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 हरे हरे अशा पद्धतीने ती चिंतन करत राहिली होती. घरच्या लोकांना खूपच राग आला आणि ती काय म्हणते आहे, हे भगवान तूने बहुत अच्छा किया, काय चांगलं केलं, तू माझ्या नवऱ्याला तुझ्या जवळ नेलंस असं म्हणतात. तिची ननंद, तिचे सासू, चुलत सासू, तिच्या जावा हे सगळं ऐकतात आणि मग ते त्यांच्या दिरांना नवऱ्याला सांगतात की ही असं म्हणते, नवरा मेला ते बरं झालं, देवा तू त्याला जवळ घेऊन गेलीस ते बरं झालं, असं तिला आनंद होतोय, नवरा मेल्याचा तिला आनंद होतोय. पण ती पुढचं वाक्य काय म्हणते आहे, तूने बहुत अच्छा किया, मेरे पति को तेरे पास ले लिया, नहीं तो मुझे मेरे पति के लिए कुछ देर निकालना पड़ता था और उनकी सेवा करने के बाद आपकी सेवा करने के लिए आना पड़ता था, लेकिन आज तूने बहुत अच्छा किया कि मेरे पति को अपने गोद में लिया. अब मैं तेरे पाँव जब जब पूछ लूं, जब जब तेरी पाँव की पूजा करूं, तब तब मेरा पति भी तुम्हारे गोद में दिखाई देगा और मुझे बहुत बहुत आनंद होगा. मेरा पति तो तेरे ही पास है, अब मैं तेरी पूजा करते आऊं, तब तेरी पूजा करते करते मेरे पति की भी पूजा मुझे करने को मिलेगी. लेकिन जब मैं नारी होने के कारण, गृहिणी होने के कारण मेरे गृहस्थ की सेवा, मेरे मर्द की पूजा करना, मेरे मर्द की सेवा करना और उसके बाद भगवान की सेवा करना, ऐसा दो दो काम करना पड़ता था. आपने बहुत अच्छा किया कि मेरे पति को अपने पास लिया. असं म्हणणं नाही आहे की सगळ्यांचीच पती जाऊ देत, परंतु तिच्या सांगण्याचा जो मुख्य ओघ आहे तो आम्ही लक्षात ठेवला पाहिजे की हे भगवंता, तू माझ्या नवऱ्याला तुझ्या पायाजवळ घेतलेला आहेस आणि आता मी तर तुझ्या पायाची सेवा करण्यामध्ये तल्लीन झालेली आहे. तेव्हा मी जेव्हा जेव्हा तुझ्या पायावर मस्तक ठेवेन, तेव्हा तुझ्या पाया शेजारीच असलेला माझा पती मला दिसेल. मला माझ्या पतीची आणि तुझी सुद्धा सेवा करण्याची संधी मिळेल. लिंग मध्ये जगत सर्वम असं म्हणण्याचा संतांचा हेतू हाच आहे. लिंगामध्ये सर्व काही सामावलेलं आहे आणि त्या समाविष्ट असलेल्या लिंगाचे सेवेमुळे, त्या ठिकाणी विराजमान असलेल्या लिंग सेवेमुळे मला माझ्या या सर्वांची सेवा करण्याची संधी मिळते. बघा तुम्ही, लिंगपूजन सगळ्यांच्या लक्षात आहे. वेगवेगळ्या देवांचे भक्त, विठ्ठल भक्त असू दे किंवा वेगवेगळ्या देवीचा भक्त असू दे, वेगवेगळ्या देवांचा भक्त असू दे किंवा आणखी कुणाचेही भक्ती असू दे, या सगळ्यांची भक्ती करणाऱ्यांचा शेवट मात्र सनातन्यांमध्ये एकच पाहायला मिळतो की त्यांचं पिंडपूजन करावं लागतं. शेवटच्या दिवशी पिंडपूजन केल्यानंतरच सुतक संपलं किंवा त्याला मुक्तीचा मार्ग प्राप्त झाला, अशा प्रकारे आपण धारणा आपल्या सनातन धर्माने सांगितलेली आहे. याचं कारणच असं आहे की लिंगामध्ये लिंगाचं मधलं बाण आहे, त्या बाणामध्ये शिवशक्ती विराजमान आहे. लिंगाच्या चारी बाजूला परवा 2-3 वेळा आपल्याला हे सर्व सांगितलेलंच आहे, तरी पण वारंवार सांगण्याची गरज आहे. म्हणून पुन्हा एकदा मी सांगतो, ऋषी मुनी योगी साधन सिद्ध्यर्थ गाती विश्वनाथ सर्व काळ, ते सर्व काळ जलहरीच्या बाजूला, गोमुखाच्या बाजूला वास करत असतात. पूर्वेच्या बाजूला नंदी, भंगी, वीर, वृषभ, स्कंद
गरुड, हनुमंत हे सगळे गण पूर्वेच्या बाजूला आहेत. पश्चिमेच्या बाजूला आदि माया, आदिशक्ती, त्रिदेवता, लक्ष्मी, सरस्वती, पार्वती, सप्त जलदेवता, सप्त घृत मातृका, सप्त स्थल मातृका, षोडश मातृका, चतुष्षष्ट कात्यायनी, योगिनी या सगळ्या पश्चिमेच्या दिशेला वास करून आहेत. तर उत्तरेच्या बाजूला मार्तंड, भैरव, ज्योतिर्लिंग, खंडोबा हे सगळे आपल्याला पाहायला मिळतात. या सगळ्या देवदेवतांचा एका पिंडीमध्ये समावेश आहे आणि म्हणून एका पिंडीची सेवा याचा अर्थ आपण प्रत्यक्ष सृष्टीची सेवा, सर्व संत सत्पुरुषांची सेवा, सर्व देव देवतांची सेवा करतो आहे, पूजा करतो आहे. म्हणून 10व्या दिवशी पिंड पूजन करण्याची परंपरा आमच्या पूर्वजांनी मान्य केली. आज आपण गणेशाची सेवा करत असताना सुद्धा, गणपतीची पूजा करत असताना सुद्धा हाच भाव नजरे समोर ठेवायचा आहे. कारण हा गणपती देवाच्या मांडीवरच आहे, शिवाच्या मांडीवर आहे आणि त्या गणपतीची सेवा केली की ती शिवाला पोहोचणार आहे आणि शिवाची सेवा केली की सर्व देवांना पोहोचणार आहे. अशा प्रकारे हे अनन्य नातं आहे आणि या नात्याने आपण एकमेकाशी एकरूप होणं, एकमेकाची सेवा करणं, एकमेकाबद्दल आदर गौरव ठेवणं हे पण महत्वाचं आहे. कारण जीव ब्रह्मविना अपरः असं म्हटलेलं आहे. प्रत्येक जीव हा तदांशो जीवात्मक असं म्हटलेलं आहे. जीव आणि आत्मा जो आहे तो प्रत्यक्ष शिवाचाच अंश आहे. समुद्राचं किंवा नदीचं पाणी कळशीत आणलं याचा अर्थ ते कळशीचं पाणी वेगळं आहे असं नाही आहे, ते पण पाणी समुद्रातच आहे. बोलताना मात्र आपण कळशीतलं पाणी, तांब्यातलं पाणी, पेल्यातलं पाणी, वाटीतलं पाणी असा शब्दप्रयोग करतोय, पण प्रत्यक्ष पाणी ज्या नदीतून, तळ्यातून, विहिरीतून आणलेलं आहे त्यालाच महत्व देणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे हे सर्व जगत शिवाचा अंश आहे, देवाचा अंश आहे आणि त्या देवाची सेवा करणं, शिवाची सेवा करणं हे तुमचं आमचं सर्वांचं आद्य कर्तव्य ठरतं. त्या कर्तव्य भावनेतून शिवपरिवारातीलच एक देवता म्हणून श्री गणेशाची गेले 10 दिवस अत्यंत निष्ठा भक्तियुक्त अंतःकरणाने आपण सेवा केली आणि आज 11व्या दिवशी आपण देवाचं म्हणजे पार्थिवाचं विसर्जन करणार आहोत आणि त्याचं जे मूर्त स्वरूप आहे, नाम स्वरूप आहे, त्या नामाची अनन्य अशा प्रकारची सेवा भक्ती आपण करणार आहोत. ही सेवा भक्ती लक्षात ठेवा, कदाचित तुम्हाला प्रत्यक्ष त्या व्यक्तीचे चरण सेवा करता नाही आली, तुम्ही त्याला अंगा नाऊ खाऊ घालू शकला नाही, त्याचे पाय दाबले नाही, डोकं दाबलं नाही किंवा त्याला आंघोळ घातली नाही किंवा आणखी काही केलं नाही तरी चालेल, पण तुम्ही फक्त त्याला नाव घेऊन बोलावलं की आनंद होतो. आज आपल्या घरच्या वृद्ध मंडळींची जी अवस्था आहे, म्हातारी माणसं बिछाण्यावर पडलेली असतात, त्यांना चालता येत नाही, खुर्चीवर बसून असतात, कटऱ्यावर बसून असतात, कुठेतरी एका कोपऱ्यात बसलेले असतात, पलंगावर बसलेले असतात आणि ते जाता येता तुम्हाला पाहत असतात. तुम्ही तिकडे पाहता परंतु त्यांना आवाज न करता, त्यांचं नाव न घेता, नाना, दादा, काका, मावशी, ताई, आजी असं न म्हणता तुम्ही पुढून जाता, तेव्हा मात्र त्यांच्या डोळ्यातून आपोआप अश्रू व्हायला सुरुवात होते. हा माझ्याशी बोलला नाही ही खंत त्यांना वाटत असते. पण तुम्ही जाता जाता आजी, आबा, तात्या, नाना, काका म्हणून जर हाक मारून गेलात, आई, अक्का म्हणालात तर त्यांना एवढा आनंद होतो. कुणीकडे चालला, काय करताय, अशा प्रकारे ते विचारणा करतात. तू परत कधी येणार आहेस, काय करणार आहेस, किती दिवस राहणार आहेस, अशा प्रकारची ते विचारणा करत असतात. त्या विचारण्याच्या पाठी मग ते एकच हेतू असतो की तुम्ही जाणारं जे स्थळ आहे ते किती दूर आहे, जवळ आहे, त्या ठिकाणी काय संकट आहे, तू काय काम करणार आहेस, म्हणजे त्या कामामधून तुला अडचण तर निर्माण होणार नाही ना, तू मोठा भार उचलणार नाही ना, किंवा त्यामधून तुला काही मोठी जबाबदारी तरी पार पाडावी लागणार नाही ना. या आणि अशा प्रकारच्या तुमच्या जीवनाच्या सुखासंबंधीचा त्यांचा प्रश्न असतो. पण आपणाला असं वाटत असतं ह्या म्हाताऱ्याला काय करायचंय, मी कुठं का जाईना, मी काय का करेना, मी कधी का येईना, ह्यांना कशाला विचारायचं आहे. नाही हो सज्जन, त्यांच्या अंतःकरणामध्ये असलेला एक पवित्र भाव आपण लक्षात घेतला पाहिजे. वयोवृद्ध मंडळी ही प्रत्यक्ष परमेश्वर रूपाने आपल्या घरात असतात, फक्त त्या देवांना आपण विसरत आहोत, त्या देवांकडे आपण दुर्लक्ष करत आहोत, चालत्या बोलत्या देवाकडे दुर्लक्ष करतो, त्यांना काय हवं नको तिकडे दुर्लक्ष करतो आणि मग अनेक वेळा आपणाला पश्चाताप होतो. आमच्या गुरूंच्या बाबतीत आम्ही असाच पश्चाताप केलेला आहे की त्यांनी आम्हाला 2 गोष्टी सांगितल्या होत्या. तुम्ही पादुका पायात घालू नका असं म्हटले. आम्ही खूप डोकं चालवलं आणि बूट घालायचा बंद केला आणि पादुका घालून चालायला सुरुवात केली. जर गुरु महाराजांनी सांगितल्याप्रमाणे मी जो 6 फेब्रुवारीचा कार्यक्रम होता
तोपर्यंत पायात घालायचं नाही, हे जर व्रत पाळलं असतं तर निश्चितच मला त्याचा झाला असता आणि आजपर्यंत कदाचित गुरूंची सेवा करता आली असती, परंतु ती करता आली नाही. त्यांना खाण्याचे पदार्थ देत असताना सुद्धा आम्ही त्या काळामध्ये आपली पेटी पाटणमध्ये कॅन्टीनला ठेवायचो आणि चालत धारेश्वरला जायचो आणि अशामध्ये त्यांनी मागितलेला पदार्थ मी त्या पेटीतच विसरून गेलो होतो आणि परत गेल्यानंतर गुरु महाराज म्हटले आणला का? अरे अरे, मी म्हटलं आणलो, परंतु पेटीत राहिलेला आहे आणि पाटणला आहे. दुसऱ्या दिवशी कुणाला तरी सांगू म्हटलं पण कोणी आलं नाही. तिसऱ्या दिवशी कुणाला तरी सांगू म्हटलं पण कोणी आलं नाही आणि त्यानंतर आमचा परतीचा मार्ग सुरू झाला. शेवटी जेव्हा पाटणला जाऊन हा पदार्थ परत पाठवण्यासाठी कुणाला बघितलं तर तिकडे जाणारही कुणी नाही. त्या काळात 2-2 दिवस लोक इकडे तिकडे जात नव्हती. असू दे, आपण 2 दिवसानंतर परत येणार आहे तेव्हा त्यांना ते देता येईल. जर्दाळू सारखा पदार्थ काय कठीण आहे तेव्हा, तो काही खराबही होणार नाही, 2 दिवसांनी देऊ असा विचार केला. परंतु दुर्दैवाने आम्ही पुढे गेलो आणि दुसऱ्याच दिवशी गुरु महाराज आम्हाला सोडून गेले. ही गोष्ट आपल्या आयुष्यात अत्यंत कठीण वाटते. त्यावेळेच ते देवाचं रूप आपण ओळखू शकलो नाही, त्यावेळेला आपण आपल्या आई वडिलांना ओळखू शकलो नाही आणि म्हणून असे प्रसंग आपल्या जीवनामध्ये येत असतात. सज्जन हो, जे जे अशा प्रकारचे दुःखद प्रसंग आहेत ते आपल्याला नंतर आठवत असतात, परंतु आता मात्र आपण विसरून जात असतो. गणपतीला घालवत असताना मोठ्या आनंदाने उत्साहाने आम्ही हे सगळं कृत्य केलं, परंतु हे करत असतानाच कुणाचा हार विसरलेला असतो, कुणाची माळ विसरलेली असते, कुणाचे पेड्याचं पाकिट कुठेतरी राहिलेलं असतं, कोणती वस्तू कुठं ठेवली लक्षात येत नाही. साधी उदबत्ती खूप सुंदर अशा प्रकारची धूपकांडी आणलेली आहे, चर्चा होते, परंतु गर्दीत कुठं ठेवली ती सापडत नाही. आणि गणेश विसर्जन करून जेव्हा मंडप आपण उघडतो आणि ते मंडपाचं सगळं सामान काढत असताना खाली कोपऱ्यात कुठेतरी ती वस्तू पडलेली दिसते, त्यावेळेला आपल्याला अतिशय दुःख होतं. पुढच्या वर्षीच्या गणेश उत्सवामध्ये मी ते देवाला अर्पण करीन असा भाव आपण ठेवतो, पण कदाचित आपल्या हातून ती घटना घडेलच असं सांगता येत नाही, कारण आपल्याही आयुष्याची मर्यादा आपल्याला माहित नाही आणि कदाचित पुढच्या वर्षी आपल्या हातून ही सेवा घडेल की नाही याबद्दलही आपल्याला सांगता येत नाही. आपण अनिश्चित आहोत, आपण शांत आहोत, आपला अंत आपल्याला सांगता येत नाही एवढीच अवस्था आहे. नाहीतर कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा असं म्हटलेलं आहे. एक एक क्षणाने आपण क्षीण होत चाललेलो आहोत, एक एक क्षणाने आपल्याला पाठीमागे जावं लागणार आहे. या क्षणाला आपणाला देवाची आठवण होणं अत्यंत महत्वाचं आहे. प्रत्येक क्षणी आपण ईश्वराची आठवण केली पाहिजे आणि तो ईश्वर केवळ गणपती पार्वती किंवा शिव विष्णू या रूपाने पाहू नका. तो आईत पहा, तो वडिलांत पहा, तो गरीबात पहा, तो शेजापाजाऱ्यात पहा, एखाद्या छोट्याशा लहान मुला मुलीमध्ये पहा, एखाद्या गरीबामध्ये पहा, ज्याच्या अंगावर कपडे नाहीत, ज्याला खायला अन्न नाही, अशा कोणाकडेही पहा. त्या ठिकाणी तुम्हाला तो देव दिसेल आणि त्या देवाला जेव्हा तुम्ही ती वस्तू द्याल तेव्हा त्याचे अनंत अनंत आशीर्वाद तुमच्या पिढ्यानपिढ्या तुम्हाला मिळणार आहेत. म्हणून देवाची सेवा ही मजासाठी म्हणून नाही. या तरुण कार्यकर्त्यांना खूप आग्रहाने सांगावंसं वाटतं की बंधूंनो, तुम्हाला लोक पैसे द्यायला तयार आहेत, अनेक लोक पैसे देतात म्हणून घेऊ नका. देवाच्या नावाने मिळणारे पैसे आहेत ते देवाच्या कार्यासाठीच समर्पित करा. जे पवित्र मार्गाने आलेला पैसा आहे तो पवित्र मार्गानेच न्या. मला खूप खंत वाटते, अतिशय दुःख होतं की ही मुलं अशा प्रकारे विचित्र वागताना दिसतात. गणेश विसर्जनाच्या वेळेलाच पाण्यामध्ये डुंबायचं आहे, आतमध्ये नेऊन मला गणपतीला बुडवायचं आहे या पवित्र भावनेने ते जातात, पण त्याच वेळेला मला थंडी वाटू नये म्हणून नको ते अपेय पान करत राहतात आणि त्या अशा प्रकारच्या अमंगल शरीराने ते गणपतीचं विसर्जन करायला जातात. पण दुर्दैवाने ते स्वतःच विसर्जन करून बसतात आणि मग गेलेल्या गणपतीपेक्षा सुद्धा या कार्यकर्त्याच्या वियोगाने सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये मंडळामध्ये खूप मोठं दुःख असमाधान आपल्याला पाहायला मिळतं. तेव्हा जगातल्या या सगळ्या दुःखाला दूर करायचं असेल तर पहिल्यांदा आपणाला शरीर पवित्र ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. पवित्रंते विततम ब्रह्मणस्पते प्रभुर गात्रा निपर्योष विश्वतः
अतप्त तदर्न तदुम तदात विश्वंत तत् सोम. अशा प्रकारे एक पावित्र्य आपल्यामध्ये असलं पाहिजे. प्रत्येक गात्र पवित्र ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्या वेळेला आपल्यामध्ये हे पावित्र्य निर्माण होईल त्याच वेळेला देवाची खरी कृपा, देवाचे खरे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. आणि या गात्राची शुद्धी होण्याकरता दानात दैन्यम विनश्यती असं म्हटलेलं आहे. पुण्यकर्म जे आहे ते दान कर्म आहे, सगळ्यात महत्वाचं आहे. दान केलं पाहिजे, पूजा केली पाहिजे, जप केला पाहिजे आणि सदैव त्याचं ध्यान ठेवलं पाहिजे. ईश्वराच्या ध्यानात तल्लीन झालं पाहिजे आणि एक दिवस विश्वरूप होता आलं पाहिजे. अनेक लोकांच्या बाबतीत आपल्याला हा अनुभव येत असतो की लोक खरोखरच ईश्वर रूप होतात, खरोखरच ईश्वराशी तल्लीन होऊन जातात. आणि जे लोक ईश्वराशी तल्लीन होतात त्या लोकांना तुम्ही काहीही म्हटलं तरी त्यांच्यावर कसलाच परिणाम होत नाही. ना त्यांना कसली आशा असते, ना ते कुठल्या पदाची अपेक्षा करत असतात, ना ते धनाची अपेक्षा करत असतात, ना ते मानाची अपेक्षा करत असतात. त्याच्या पलीकडे त्यांचं जीवन असतं. फक्त त्यांच्या जीवनामध्ये सर्वे यत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत. हा भाव असतो. ते जातीच्या पलीकडे असतात, धर्माच्या पलीकडे असतात, कुलाच्या पलीकडे असतात. आचार परमो धर्म हे त्यांचं तत्व असतं. तुम्ही फक्त शुद्ध असला पाहिजे. तुम्ही दीक्षावंत आहात की नाही, तो क्रियावंत आहात की नाही, तुमचा आचार शुद्ध आहे की नाही, तुमचा आहार शुद्ध आहे की नाही, तुमचा विहार शुद्ध आहे की नाही, याच गोष्टी ते पाहत असतात. आणि ज्यांच्याकडे या गोष्टी आहेत त्यांनाच पवित्र मानलं जातं. आपल्या गावोगावी दर वेळेला सुवासिनीची पूजा असते, परंतु सुवासिनीच्या पूजेमध्ये एखादी सुवासीन मला सुवासीन म्हणून तिकडे बोलवलेलं आहे आणि तिथे गेल्यानंतर मला कुंकू लावणार आहेत असा विचार करून जर ती कुंकू न लावताच निघून गेली तर तुम्हाला माहित आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये तिला कुणीच कुंकू लावत नाही. कारण मुळात तिच्या कपाळाला कुंकू नसेल तर ती विधवाच संबोधली जाते. त्याप्रमाणे आपण आपल्या धर्माचं भूषण, मग तुमच्या गळ्यातलं लिंग असेल, यज्ञोपवीत असेल, जानवं ज्याला म्हणतात ते, कुणाची माळ असेल, कुणाचं क्रॉस असेल, धर्माने दिलेली जे आभूषण आहेत ती तुमच्या गळ्यात असतील तरच तुम्हाला पवित्र मानलं जातं आणि त्या पवित्र्याने तुमचा आदर गौरव पूजा अर्चना केली जाते. पण ते जर तुमच्या जवळ नसेल तर मात्र तुमच्याबद्दल अनेक प्रकारच्या शंका लोकांच्या मनामध्ये येतील आणि ते तुमची अर्चना करण्याची इच्छा असताना सुद्धा करू शकणार नाहीत. तुम्ही तद्रूप झालं पाहिजे. स्वरूपता ही सगळ्यात महत्वाची भावना आपण लक्षात ठेवली पाहिजे. स्वरूपता, सलोकता, समीपता आणि सायुज्यता या मुक्तीच्या उत्तम मार्गाचा आपण अभ्यास केला पाहिजे. तुम्ही तद्रूप झालं पाहिजे. देव होऊन देवाशी भजावे, शिवो भूत्वा शिवम शिवो भूत्वा शिवम यजेत, किंवा देव होऊन देवाशी पूजा असं सांगितलेलं आहे. त्या बाह्य रूपाने आपण गेल्या पाहिजे. सुवासिनीची पूजा करायची आहे तर तिला हळदी कुंकू अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आपल्या धर्माची जी भूषण आहेत ती आपल्यासाठी महत्वाची आहेत. कदाचित तुम्हाला कुठल्या गुरुचा अनुग्रहही लाभलेला नसेल, पण मात्र तुम्ही ज्या कुळात जन्माला आलेला आहात त्याचं तुम्ही आचार विचार व्यवस्थित करत असाल तरी सुद्धा तुम्हाला त्या बाह्य आचरणामुळे लोक पवित्र मानतील आणि तुमच्या जीवनामध्ये चैतन्य आणण्यासाठी म्हणून तुम्हाला प्रेरणा देतील, जवळ घेतील. पण जर तुम्ही गळ्यात लिंग घातलेलं आहे आणि तुम्ही कुठल्या तरी मद्यार्क दुकानामध्ये थांबलेला असाल, तुम्ही गळ्यामध्ये माळा घातलेल्या आहेत, तुम्ही हातामध्ये जपमाळ घेतलेली आहे आणि तुम्ही नको त्या घरात दिसलेला असाल तर लोक तुम्हाला कधीच पवित्र मानणार नाहीत. आणि म्हणून तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक क्षणाला, येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही इतकं चिकटून राहिलं पाहिजे की मला कधीही कुणीही आणि कसल्याही प्रकारे गालबोट लावता कामा नये. ही काळजी जसं सती आपल्या पतीच्या बाबतीत घेत असते तसंच जीवाने देवाच्या बाबतीत घेतली पाहिजे. जीवाने जर तुम्हाला प्रेम दिलं
तरच देव तुम्हाला प्रेम देणार आहे. एक आपल्याकडे म्हण आहे, जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला. जर तुम्ही दुसऱ्याला कोणाला आवडत नसाल तर मग देव नाही तुम्हाला जवळ करू शकत. जर देवाने तुम्हाला जर वाटत असेल तर प्रत्येक जीवाशी तुमचं तादात्म्य असलं पाहिजे. आणि म्हणून या गणेश उत्सवाच्या निमित्ताने आपण सर्वांनी एका पवित्र सिद्धांताचा, पवित्र आचार विचाराचा या ठिकाणी प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा ईश्वर रूपाने आपण स्वीकार केला पाहिजे. अन्न अन्न म्हणून घ्यायचं नाही, तो प्रसाद म्हणून घ्यायचा आहे. पाणी पाणी म्हणून घ्यायचं नाही, ते तीर्थ म्हणून घ्यायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला खायचं आहे प्रसाद, प्यायचं आहे ते तीर्थ, पण काय खावं आणि काय प्यावं याचा सुद्धा निर्णय आपल्याकडे सांगितलेला आहे. जे जमिनीत पेरल्यावर उगवतं ते खावं आणि उगवलेल्याला जगवतं ते प्यावं. एवढा साधा सोपा धर्म सिद्धांत आपल्या सर्वांच्या लक्षात असला पाहिजे. ज्या दिवशी आपण अशा पवित्र भावनेने, एकात्म भावनेने, तादात्म्य भावनेने या आचार विचाराचा स्वीकार करू त्यावेळेला आपलं जीवन मंगलमय होईल. यात कसलाही संशय घेण्याचं कारण नाहीये. तुमची ज्या देवावर भक्ती त्या देवाची सेवा करा. आई असेल आईची सेवा करा, वडील असतील वडिलांची सेवा करा. वडीलधारी मंडळी आजी आजोबा यांचं सुद्धा सेवा करण्याचं भाग्य असणं अत्यंत महत्वाचं आहे. ज्यांच्या वाट्याला या संधी आहेत त्यांनी आवर्जून त्यांची सेवा करावी. निश्चितपणे एखादा दीन दुबळा त्याच्या आर्थिकनुसार, शारीरिकनुसार, मानसिक अशक्ततेनुसार तो तुमच्या जवळ आला असेल तर जो निर्बल आहे त्याला बलवान बना, जो रोगी आहे त्याला तुम्ही निरोगी बनवण्याचा प्रयत्न करा, जो दुःखी आहे त्याला सुखी बनवण्याचा प्रयत्न करा. सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही आम्ही सर्वांनीच लक्षात ठेवली पाहिजे की आपल्या जीवनामध्ये 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. आम्ही कुणालाही दुःख देता कामा नये. खर तर दुसऱ्यांना सुख देणं हा आमचा सिद्धांत आहे. सर्वे यत्र सुखीनः सन्तु असं म्हटलेलं आहे. पण आपण त्यांना सुख काही देऊ शकेलच असं सांगता येत नाहीये. कदाचित तुम्हाला सुख देता आलं नाही तरी राहू दे, पण दुःख द्यायचं नाही एवढा साधा जरी विचार तुम्ही केलात तरी सुद्धा तुमच्या जीवनाचं सार्थक होणार आहे. आणि मी देवाची सेवा करणार आहे, मी देवाशी संपूर्णतः एकनिष्ठ राहणार आहे एवढी तुमची भावना असली पाहिजे. मात्र देवाची सेवा करत असताना केवळ देवदेव करून संसाराकडे दुर्लक्ष करता कामा नये. त्याही गोष्टी आपण केल्या पाहिजेत. कामचुकारपणा, काही वेळेला अशी परिस्थिती निर्माण होते की घरात काहीतरी काम करावं लागणार आहे म्हणून देवळात जाऊन बसायचं, अशी काही अंगचुकार मंडळी आपल्याला बघायला मिळते. ती मात्र अत्यंत चुकीचं आहे. कोणत्याही परिस्थितीत काहीही झाले तरी सुद्धा आपण कर्मच्युत होता कामा नये. आपलं काम तर आवर्जून केलं पाहिजे. काम करता करता नाम घेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. मात्र संतांनी सांगितलेलं आहे, शिवपाठामध्ये म्हटलेलं आहे की सकळ काम टाकून सदा प्रेमयुक्त जपा शिव नाम सकळ ही काम टाकून या. इथं काम म्हणजे कर्म असं सांगितलेलं नाही. काम म्हणजे विकार, काम म्हणजे आशा, काम म्हणजे आसक्ती असं म्हटलेलं आहे. तेव्हा आसक्ती नको. मात्र जे कर्म तुम्हाला करायचं आहे ते तुम्ही कर्म केलंच पाहिजे. कृषीवलाने शेती केली पाहिजे, विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे, शिक्षकांनी उत्तम प्रकारे अध्ययन केलं पाहिजे. कालचा दिवस आपण शिक्षक दिनाच्या निमित्ताने पाहिला आणि अनेक शिक्षकांचा सत्कार झाल्याचं चित्र आपण पाहिलं. राष्ट्रपतींचे पुरस्कार प्राप्त झाले. संपूर्ण भारत देशामध्ये एक मोठ्या दर्जाच्या पदावरती या प्रकारचा एक सन्मानपत्र मिळवण्याचं भाग्य शिक्षकांना मिळालं. एवढेच शिक्षक शिकवतात असं नाही, अनेक शिक्षक शिकवत आहेत. पण आपल्याला असं पाहायला मिळतं यातल्या कित्येक शिक्षकांना घरच्या गोष्टीतून वेळच नसतो. कित्येक शिक्षकांचा आपल्या विद्यार्थ्यांकडे, विद्यार्थिनीकडे पाहण्याचा दृष्टिकोन, कित्येक शिक्षकांचा आपल्या सहशिक्षक किंवा शिक्षिकेशी वागण्याचा संबंध, या सगळ्या गोष्टीमधून ते
खूप विद्वान असले तरी सुद्धा बदनाम झाल्याचं चित्र पाहायला मिळतं. पण जे याच्या पलीकडे जातात त्यांना आपल्या समोर असलेले विद्यार्थी सुद्धा देवरूप वाटतात. आपल्या बरोबर असलेले सहशिक्षक शिक्षिका सुद्धा देवरूप वाटतात. विद्या देवता भगवती सरस्वती माता या रूपाने ते पाहतात. आणि ज्यांना ज्यांना ज्ञान द्यायचं त्यांना विद्यावंत बनवायचं एवढंच त्यांचं ध्येय असतं. जे जे काही शुद्ध कर्म आहेत ती कर्म करणं, आपण अशी जे जे ठावे ते सकळाशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. हे सिद्धांत जो आहे या सर्वांसंबंधी आपल्या मनामध्ये असलेली जी पवित्र भावना आहे ती भावना जास्त महत्वाची आहे. ज्या शिक्षकांकडून अशा प्रकारची निरपेक्ष निर्लोभ अशा प्रकारची कृती घडली त्याच पवित्र शिक्षकांना आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार प्राप्त झाले. वेगवेगळी प्रकारची पदं त्यांना प्राप्त झाली. आपणाला देखील कदाचित राष्ट्रपतीचं, मुख्यमंत्र्याचं, पंतप्रधानाचं जरी सर्टिफिकेट नाही मिळालं तरी परमेश्वराचं सर्टिफिकेट मिळत असतं. ते सर्टिफिकेट म्हणजे शेवट गोड व्हावा. आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. शेवटच्या वेळेला कुठल्या प्रकारची शांती करावी लागत असेल, शेवटच्या वेळेला तुमची प्रिय माणसं तुमच्या जवळ येऊ शकत नसतील, शेवटच्या वेळेला तुमची जी इच्छा आहे ती तुम्ही पूर्ण करू शकत नसाल तर मात्र तुमचं जीवन व्यर्थ आहे. नेहमी आमचे गुरुवर्य मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराज असंच सांगायचे. आणि त्यांनी सांगताना तशीच इच्छा व्यक्त केली होती की शेवटच्या वेळेला माझी भव्य दिव्य मिरवणूक काढ, कराड पासून दारेश्वर पर्यंत मिरवणूक निघाली पाहिजे अशी त्यांची अपेक्षा होती. आणि माझ्या या कार्यक्रमामध्ये सगळे लोक उपस्थित झाले पाहिजेत. मला प्रिय असलेले सगळे भक्त मंडळी तिथं आली पाहिजेत. मला प्रिय असलेले शिवाचार्य तिथं आले पाहिजेत. विशेष करून माझ्या जागेवरती स्पर्धा म्हणून ज्यांना घेतलं जात होतं ते रेवण सिद्ध शिवाचार्य परणकर महाराज, त्यांनी स्वतः आपली बाजूला केली. मी इथं हक्क सांगणार नाही आणि माझ्या गुरु महाराजांना म्हणजेच मल्लिकार्जुन शिवाचार्यांना या गादीवर बसवा असं म्हणून ज्यांनी त्याग केलेला आहे ती त्यागमूर्ती माझ्या समाधी कार्याच्या वेळेला उपस्थित पाहिजे अशी गुरु महाराजांची इच्छा होती. एवढंच काय, मी तर त्यांच्याशी अगोदर 4 दिवस बोलावे या हेतूने 5 जानेवारीला आवर्जून परणकर महाराजांना सांगितलं की तुम्ही एकदा स्वामीजींना म्हणजे गुरु महाराजांना भेटा. आणि त्याप्रमाणे ते 6-7 तारखेला जाऊन भेटले. त्यांच्या बरोबर तीर्थप्रसाद वगैरे घेतला. एवढंच काय, शेवटच्या वेळी स्वतः परणकर महाराज सुद्धा त्यांनी त्यांची इच्छा व्यक्त केली की मला माझ्या गुरुमठामध्ये जायचं आहे आणि गुरुच्या सान्निध्यामध्ये तीर्थप्रसाद घ्यायचा आहे. त्यांची मानसिक स्थिती, शारीरिक स्थिती चांगली नसताना सुद्धा बार्शीच्या महिला मंडळाने त्यांना धारेश्वरला आणलं आणि तिथं आणल्यानंतर त्यांनी स्वतःलाही आंघोळ घालून घेतली आणि आम्हालाही आंघोळ घालायला लावली. त्यांनी आम्हाला तांब्याभर पाणी घातलं. गुरूंची सेवा या नात्याने वास्तविक पाहता माझे ते विद्यागुरु आहेत. कुलपरिवाराच्या दृष्टीने विचार करत असताना त्यांच्याही घराण्याचे आणि आमच्याही घराण्याचे धारेश्वर महाराज हेच गुरु आहेत. हे आमचं दोघांचं भाग्य आहे. पण योगायोगाच्या प्रकारचं आहे की परणकर मठाच्या या दोन्ही वेळेच्या गुरुवर्यांचं गुरुस्थान हे धारेश्वर मठ आहे आणि परणकर मठामध्ये त्यांचं कार्य चालू आहे. अशा वेळेला परणकर महाराजांची सुद्धा अंतिम इच्छा गुरुमठात जाऊन गुरुतीर्थ प्रसाद घेऊनच मी देह ठेवणार आणि त्या पद्धतीने त्याने ठेवला. तसंच गुरुवर्यांनी सुद्धा कृष्णा रुग्णालयामध्ये देह ठेवला आणि वीरशैव लिंगायत मठसंस्था आहे त्या ठिकाणी म्हणजे कराडच्या बोर्डिंग मध्ये रात्रभर जागरण आणि त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून सुपणेकरांच्या ट्रक मधून पालखीत घालून उत्तम सजावट करून कराड मल्हारपेठला बुधवार बाजारचा दिवस होता तरी देखील तिथल्या वीरशैव लिंगायत समाजाने आणि ग्रामस्थांनी सर्वांनीच महाराजांची यात्रा 1:30 वाजता ज्या वेळेला पालखी अंतिम यात्रा तिथून गेली त्यानंतर त्यांनी गावचा बाजार भरवला. अशा प्रकारे पाटणमध्ये सुद्धा पाटणकर सरकाराने वाड्यातून येऊन पार्थिवावर गुरुवर्यांच्या अंतिम दर्शन घेऊन औक्षण करून फुलं ववाळून फुलं टाकून अशा प्रकारे अत्यंत वैभवात इतके फुलं की ट्रक भर हार सापडले होते. वास्तविक पाहता मला तर असं कधीच वाटलं नव्हतं की तिथे एवढे गुरु महाराजांच्या वरती होईल, कारण धारेश्वर सारख्या डोंगरावर कोण येणार आहे
अगदी याच वर्षी 2024 साली धारेश्वरचा रस्ता पूर्ण झालेला आहे, नाहीतर कच्चाच रस्ता होता, कोणी येऊ शकतील अशी परिस्थिती नव्हती. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ते जसे शैव होते तसेच त्यांचा शाक्त धर्मही अत्यंत उत्तम रीतीने होता. धारेश्वर दिवशी गावामध्ये महालक्ष्मी, महासरस्वती, अंबाबाई, नवलाई, झोळाई, चंडिका माता आणि परिसरामधल्या जानाई, चाफाई, नवलाई या सगळ्या देवदेवतांचं एक साम्राज्य माहेर, जानाई देवीचं माहेर धारेश्वर आहे. आणि पर्यायानेच ही आपली कन्या या नात्याने, जसं कात्यायन ऋषीने देवीला आपली कन्या होण्यासाठी मागणी केली होती, तसंच गुरुवर्य मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराज ही कन्या आहे असं समजत होते आणि दर मंगळवारी देवीच्या दर्शनाला जायचे आणि त्या ठिकाणी मग मुलं बाळ कोण असतील त्यांना मिठाई देणे, गोळ्या देणे, चॉकलेट देणे, खडीसाखर देणे अशा प्रकारची सेवा करत असायचे. एकूणच गुरुवर्यांचं मंगळवार हे व्रत होतं आणि आपणा सर्वांना सांगायलाही अतिशय आनंद होतो की त्यांच्या इच्छेप्रमाणे प्रिय असलेला दिवस आणि शाकंभरी नवरात्राचा कालावधी, अशा काळात त्यांनी आपला देह ठेवला. त्यांनी सांगितलं होतं की मी दक्षिणायनात जाणार नाही. त्याप्रमाणे मकर संक्रांतीच्या 3ऱ्या दिवशी म्हणजे उत्तरायणामध्ये त्यांनी आपला देह ठेवला. आणि ज्या वेळेला तुम्हाला पारायण करायचं आहे त्यावेळेला शक्ती सामर्थ्य प्राप्त व्हावं म्हणून शाकंभरी देवीच्या नवरात्रामध्ये आता त्या सालापासून म्हणजे 1985 ला गुरु महाराज गेले आणि 1986 सालापासून आज तागायत शाकंभरी पौर्णिमेला राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीचा कार्यक्रम, त्या निमित्ताने महिला मेळावा असा भव्य दिव्य सोहळा प्रतिवर्षी आपण करत असतो. आणि वद्य द्वितीयेला गुरु महाराजांच्या पुण्यस्मरणानिमित्त, त्यांच्या पुण्याराधन विधीच्या निमित्ताने आपण सर्वजणांना प्रसाद देत असतो. गुरुवर्यांच्या प्रतिमेचं पालखीतून मिरवणूक काढत असतो. असा हा एक भव्य दिव्य पवित्र सोहळा वर्षानुवर्षे घडेल. कारण कदाचित या तिथीमिती आपण जाणून आणायचं म्हटलं तर घडल्या नसत्या, पण त्यावेळेला त्याने आवर्जून आणलेले आहेत. असा हा पवित्र योग आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांनी सुद्धा, आप्पा सर्वांचे आहे, त्यांनी सुद्धा आपल्या इच्छेनुसार देह गणेश उत्सवाच्या, हे सुद्धा एक गणेशाचं व्रत आहे. गणेश हा विद्येची देवता आहे. मी गुरु आहे, विद्येची देवता आहे. मगाशीच आपल्याला गुरुच आणि गणेशाचा आकार, उकार, मकार किंवा ब्रह्मा विष्णू रुद्र स्वरूप सांगितलं. आणि त्याप्रमाणे त्यांच्या डोक्यात होतं की गणेश चतुर्थी नंतर जी ऋषी पंचमी येते त्या दिवशीच आपण संजीवन समाधी घ्यायची. परंतु काही लोकांनी त्याला आडकाठी केली, अनेक गोष्टी त्यामध्ये घडल्या. त्यांची इच्छा असून सुद्धा तसं घडलं नाही किंवा आणखी त्यांचा योगही नसेल. पण त्या ऋषी पंचमी दिवशी त्यांनी स्वतः प्रसाद घ्यायचे. ते प्रसादी होते, हाताने प्रसाद घेत होते. त्यामुळे त्यांनी कुणाच्या हातचं काही घेतलं नाही. अगदी दवाखान्यामध्ये सलाईन जरी लावलं तरी त्यांना ते सलाईन सुद्धा चढलं नाही. आणि त्या गोळ्या तर त्यांनी मी आंघोळ केल्याशिवाय काय घेत नाही असं म्हणायचे. मग लोकांनी त्यांना सलाईनच्या माध्यमातून औषध देण्याचा प्रयत्न केला, पण त्यातल्या कुठल्याही गोष्टीला त्यांनी प्रतिसाद दिला नाही. म्हणजे त्यांची जी इच्छा होते त्यानुसारच त्यांनी ऋषपंचमीच्या दिवशी ऋषितुल्य जीवन संपवण्याचा, संजीवनी समाधी घेण्याचा संकल्प केला होता. तो तसाच राहिला. आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्यांनी अनंत, जसं इकडे गणेशाचं विसर्जन झालं तसंच त्यांनी आपल्या देहाचं विसर्जन केलं आणि आत्मरूपाने तुम्हा सर्वांना आशीर्वाद देण्याकरता शाश्वत राहिले. गुरुवर्यांची शाकंभरी पौर्णिमा, त्याचप्रमाणे या गुरुवर्यांची अत्यंत श्रेष्ठ असलेली अशा प्रकारची ही अनंत चतुर्दशी ही कायमस्वरूपी स्वरूप लक्षात राहते. आणि त्याचप्रमाणे ब्रह्मचर्याचं आणि गुरुसेवेचं किंवा रामसेवेचं व्रत असलेल्या अत्यंत श्रेष्ठ अशा हनुमान जयंतीच्या दिवशी रेवण सिद्ध शिवाचार्य परंकर महाराज, अशा प्रकारे या तिन्ही गुरुवर्यांनी पौर्णिमेचा पर्व काळ साधून आपली समाधी संजीवन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या गुरुत्रयांच्या चरणी अनंत वंदन करतो.
उद्याच्या पौर्णिमेचं आणखी एक वैशिष्ट्य आहे की उद्या एक वेगळा योग आपल्याला प्राप्त झालेला आहे. खऱ्या अर्थाने एखादं जप तप केलं, पारायण केलं तर त्याच्या नंतर त्याचा हवन करत असतात, तर्पण करत असतात, भोजन करत असतात. त्याच पद्धतीने उद्याची पौर्णिमा ही तुमच्या आमच्यासाठी एक श्रेष्ठाच्या प्रकारची आहे. उद्या सायंकाळी 3 वाजेपर्यंत, दुपारी 3 वाजेपर्यंत तुम्ही प्रसाद वगैरे घेऊ शकता, तुमचे पूजा वगैरे काय असेल ते करू शकता आणि पुन्हा रात्री 9 वाजता स्नान करून अत्यंत निष्ठायुक्त अंतःकरणाने जवळजवळ 3.5 तासाचा कालावधी आपल्याला ग्रहणाच्या निमित्ताने मिळालेला आहे. ग्रहण स्पर्श, मध्य आणि मोक्ष याबद्दलची याच सर्वांनी 12:30-1 वाजेपर्यंत असं मुंबईचं वेळापत्रक दिलेलं आहे. परंतु सामान्यतः 3 वाजेपर्यंत आपण सर्वजण भोजन आदी प्रक्रिया करू शकतो. जे अगदी वयोवृद्ध लोक आहेत त्यांनी 5-5:30 वाजेपर्यंत सुद्धा प्रसाद घ्यायला हरकत नाही. आणि उर्वरित लोकांनी जेव्हा तुम्हाला शक्य आहे तेव्हा फक्त या कालावधीत ग्रहण पर्व काळामध्ये कुठल्याही प्रकारे मलमूत्र विसर्जन करता कामा नये, झोपता कामा किंवा प्रापंचिक कोणतेही कर्म करता कामा नये. नामस्मरण करतच राहिलं पाहिजे. ज्यांना जसं शक्य आहे तसं त्यांनी या पर्व काळामध्ये आपणाला मिळालेल्या विविध मंत्रांचा पुरस्चरण करावं, जास्तीत जास्त नामस्मरण करावं आणि शेवटच्या अर्ध्या तासामध्ये शक्य असेल तर हवन देखील करावं, अशा प्रकारची सूचना देतो आणि हे वाक्पुष्प सद्गुरु चरणी समर्पित करतो. ओम शांती शांती शांती. मंगलमूर्ती मोरया. मोरया. सद्गुरु धारेश्वर धारेश्वर महाराज की की जय. जय. सद्गुरु मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराज की जय. सद्गुरु रेवन सिद्ध शिवाचार्य महाराज की जय. राष्ट्रसंत सद्गुरु डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय. हर हर महादेव. जय धारेश्वर. जय धारेश्वर महाराज. आशीर्वाद द्या महाराज. जय धारेश्वर. जय धारेश्वर महाराज. आशीर्वाद द्या. हा. आशीर्वाद. हर हर आशीर्वाद महादेव. द्या. हा, जय धारेश्वर. जय धारेश्वर.